तुमच्या आयुष्यात असं कधी घडलंय का की ज्या नात्याला तुम्ही तुमचं सर्वस्व मानलं होतं तिथे अचानक एखादी तिसरी व्यक्ती डोकावू लागलीये? अशी एखादी व्यक्ती जी सुरुवातीला फक्त एक मित्र किंवा मैत्रीण म्हणून आयुष्यात प्रवेश करते, पण हळूहळू ती तुमच्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण करू लागते आणि तुम्ही फक्त हताश होऊन पाहत राहता. ज्या माणसाने कधी काळी म्हटलं होतं की मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे, आता तोच माणूस दुसऱ्या कोणासोबत तरी हसतोय, गप्पा मारतोय आणि तुम्हाला पूर्णपणे गृहीत धरून दुर्लक्ष करतोय. हा तोच क्षण असतो जेव्हा तुमच्या आतलं काहीतरी तुटत नाही तर विखुरलं जातं. कारण वेदना फक्त याची नसते की तो माणूस दुसऱ्या कोणासोबत आहे, तर वेदना या जाणीवेची असते की तुमच्या अस्तित्वाचा आता समोरच्याला काडीचाही फरक पडत नाहीये. आणि नेमकी याच ठिकाणी बहुतेक लोक चूक करतात. जेव्हा नात्यात तिसरी व्यक्ती येते तेव्हा माणूस सगळ्यात आधी पॅनिक मोडमध्ये जातो. तो रडायला लागतो, समोरच्याला गयावया करून समजावण्याचा प्रयत्न करतो, टोकाचं भांडण करतो आणि या सगळ्यात तो स्वतःचा सन्मान, स्वतःची शांतता आणि स्वतःचं मानसिक संतुलन गमावून बसतो. पण खरी ताकद याच क्षणात असते. तुम्ही स्वतःला कसं सावरता, तुम्ही तुमची जागा कशी टिकवून ठेवता आणि त्या तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या कथेचा क्लायमॅक्स कसा बनू देत नाही, यातच तुमचं यश आहे. आज आपण अशा 5 पावलांबद्दल बोलणार आहोत जी तुम्हाला अशा परिस्थितीत उचलली पाहिजेत. ही पावलं फक्त तुमचा स्वाभिमान वाचवणार नाहीत, तर समोरच्यालाही त्याच्या चुकीची आणि त्याने काय गमावलं आहे याची तीव्र जाणीव करून देतील. पहिले पाऊल, नातं वाचवण्यापेक्षा आधी स्वतःला सावरून सुरक्षित करा. जेव्हा नात्यात तिसरी व्यक्ती येते तेव्हा तुम्ही सगळ्यात आधी स्वतःला दोष देऊ लागता. कदाचित माझ्यातच काहीतरी कमी असेल, कदाचित मी तिला किंवा त्याला तेच सुख देऊ शकलो नाही जे आता दुसरं कोणीतरी देत आहे. पण सत्य हे आहे की तिसऱ्या व्यक्तीच्या येण्याला तुम्ही कारणीभूत नसून समोरच्या व्यक्तीची चंचल वृत्ती आणि तिच्या अपूर्ण इच्छा कारणीभूत आहेत. कोणत्याही नात्यात निष्ठा म्हणजेच लॉयल्टी हा माणसाचा मूलभूत स्वभाव असतो. ती परिस्थितीवर अवलंबून नसते. जर एखाद्याच्या मनात खरी निष्ठा असेल तर समोर 1000 आकर्षक लोक आले तरी त्याचं मन डळमळीत होत नाही. पण जर तो माणूस आतूनच रिकाम्या विचारांचा असेल तर कोणत्याही नवीन आकर्षणाकडे तो एखाद्या पतंगासारखा ओढला जातो. त्यामुळे पहिलं पाऊल हे नाही की तुम्ही त्या तिसऱ्या व्यक्तीशी भांडायला जा किंवा तिला दूर करण्याचा निष्फळ प्रयत्न करा. पहिलं पाऊल आहे स्वतःला वाचवणं. स्वतःला इतकं लाचार करू नका जिथे तुम्ही स्वतःची किंमत विसराल. कोणाच्या तरी प्रेमाची किंवा मान्यतेची भीक मागणारा कमकुवत माणूस बनू नका. कारण जितके तुम्ही स्वतःला कमी लेखाल तितकाच समोरचा माणूस तुम्हाला मातीमोल समजू लागेल. या काळात सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतःला भावनिकदृष्ट्या अलिप्त म्हणजेच इमोशनली डिटॅच करायला शिका. जोपर्यंत तुम्ही भावनांच्या ओघात वाहून जाऊन कमकुवतपणा दाखवाल तोपर्यंत ती तिसरी व्यक्ती जिंकत राहील. पण ज्या क्षणी तुम्ही बर्फासारखे शांत व्हाल त्या क्षणी खेळाचं पारडं फिरेल. स्वतःला वाचवणं म्हणजे नातं सोडणं नव्हे, तर आपल्या मनात इतकी ताकद निर्माण करणं की वेळ पडली तर तुम्ही ते नातं सन्मानाने सोडूही शकाल. कारण जेव्हा तुम्ही कोणावरही भावनिकदृष्ट्या अवलंबून न राहण्याचं कसब शिकता तेव्हा कोणीही तुम्हाला मानसिकदृष्ट्या हरवू शकत नाही. या काळात तुम्हाला फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं आहे, तुमच्या करिअरवर, तुमच्या शरीरावर आणि तुमच्या आत्मसन्मानावर. जेव्हा समोरचा माणूस पाहतो की तिसरी व्यक्ती येऊनही तुम्ही तुटला नाहीत, उलट पूर्वीपेक्षा अधिक खंबीर आणि आकर्षक झालात, तेव्हाच त्याच्या मनात खऱ्या अस्वस्थतेची सुरुवात होते. कारण तिसरी व्यक्ती कधीच कायमस्वरूपी नसते, ते फक्त तात्पुरतं आकर्षण असतं. पण तुम्ही ती शांतता आणि विश्वास आहात ज्याची किंमत वेळ निघून गेल्यावर प्रकर्षाने जाणवते. दुसरं पाऊल, भावनांच्या आहारी न जाता थंड डोक्याने आणि संयमाने उत्तर द्या. जेव्हा कोणी तिसरं तुमच्या नात्यात शिरतं तेव्हा तुमचं मन सगळ्यात आधी काय मागतं? समोरच्याला जाब विचारणं, राग व्यक्त करणं आणि ओरडून विचारणं की माझ्यासोबत असं का केलंस? पण याच क्षणी तुम्ही तुमची ताकद गमावता. कारण जो माणूस आधीच दुसऱ्याच्या मोहात अडकला आहे त्याला तुमच्या भावना कटकट वाटू लागतात. तो तोंडाने काही बोलत नाही, पण मनात विचार करतो की आता ही व्यक्ती मला जास्तच त्रास द्यायला लागलीये. इथूनच तुम्ही तुमची जागा अधिक वेगाने गमावता. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा नात्याचा पाया डळमळीत होऊ लागतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्या भावनांवर पोलादी ताबा मिळवा. ज्याला संयम राखता येत नाही तो स्वतःच आपल्या नात्याचा गळा घोटतो. जर तो माणूस तिसऱ्या कोणासाठी तुम्हाला दुर्लक्ष करत असेल तर त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करून स्वतःची किंमत कमी करू नका.
फक्त एक गोष्ट करा, पूर्णपणे शांत व्हा. शांत राहणं ही कमजोरी नाही, ही ती गूढ ताकद आहे ज्यामुळे समोरच्याला स्वतःच्या चुकीचा आवाज ऐकू येऊ लागतो. जेव्हा तुम्ही रडत नाही, स्पष्टीकरण मागत नाही, तेव्हा समोरच्याला विचार करायला जागा मिळते आणि तिथूनच त्याचा अपराधीपणा म्हणजेच गिल्ट सुरू होतो. सुरुवातीला त्या व्यक्तीला नवीन नात्यात नक्कीच बरं वाटतं, नवीन चेहरा, नवीन गोष्टी, नवीन ऊर्जा. पण काही आठवड्यांनंतर ते आकर्षण ओसरू लागतं आणि तेव्हा त्याला जाणीव होते की तुम्ही जे होता ते दुसरं कोणीही बनू शकत नाही. त्यामुळे रागाच्या भरात किंवा निराशेने कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नका. कोणतेही भावनिक मेसेज किंवा दुःखी स्टेटस ठेवून तुमची अवस्था उघडी करू नका. तुमचा खरा बदला म्हणजे तुमची प्रगती आणि शांतता आहे. तुमचा खरा जवाब म्हणजे तुमचा संयम आहे. जेव्हा तो पाहिल की तुम्ही न बोलताही खंबीर उभे आहात, तेव्हा तीच शांतता त्याच्या मनाला टुचणी देणारी सुई बनेल. संयम म्हणजे कोणाशी भांडणं नाही, तर स्वतःच्या मनावर विजय मिळवणं होय. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला जिंकता, तेव्हा नात्यात आलेली ती तिसरी व्यक्ती आपोआप हरते. तिसरं पाऊल, समोरच्याची अनुपस्थिती हीच तुमची प्रगतीची आग बनवा. जेव्हा नातं तुटायला लागतं किंवा जेव्हा तुम्हाला जाणवतं की तिसरी व्यक्ती मध्ये आलीये, तेव्हा तुमचं मन नेहमी म्हणतं की काश तो किंवा ती परत यावी. पण खरं तर ज्या दिवशी तुम्ही हा वाट पाहण्याचा विचार करणं बंद करता, त्याच दिवशी तुमच्यात खरा बदल सुरू होतो. आता तो माणूस तुमच्यासोबत नाहीये, कदाचित कोणा दुसऱ्यासोबत आहे आणि कदाचित कोणा दुसऱ्याला त्याच गोष्टी सांगतोय ज्या कधीकाळी तुम्हाला सांगायचा. हे ऐकायला आणि पचवायला खूप वेदनादायी आहे, पण हाच तो टर्निंग पॉइंट आहे जिथे तुम्हाला तुमची ताकद सिद्ध करायची आहे. त्या व्यक्तीची अनुपस्थिती तुमची प्रेरणा बनवा. आजवर तुमचं अस्तित्व त्या नात्यापुरतं मर्यादित होतं. आता वेळ आहे स्वतःच्या अस्तित्वाचं साम्राज्य उभं करण्याची. विचार करा, जितकी ऊर्जा तुम्ही रोज त्याच्या आठवणीत आणि रडण्यात खर्च करता, तितकी ऊर्जा जर स्वतःला सिद्ध करण्यात लावली, तर तुमची हीच वेदना तुम्हाला अशा विलक्षण माणसात बदलेल ज्याला सोडण्यापूर्वी पुढच्या वेळी कोणीही 1000 वेळा विचार करेल. त्याने तुम्हाला सोडलं, पण तुम्ही स्वतःला सोडू नका. तुमच्या मनातील दुःखाच्या आगीचा वापर स्वतःला तावून सुलाखून काढण्यासाठी करा. जिमला जा, करिअरवर झोकून देऊन काम करा, नवीन गोष्टी शिका आणि स्वतःला पूर्णपणे अपग्रेड करा. रोज सकाळी आरशात स्वतःला पाहताना असा चेहरा दिसला पाहिजे जो म्हणेल की आता मी कोणाच्या येण्या जाण्यावर अवलंबून नाही. कारण तुम्ही जितके त्याच्या मागे धावता, तितकाच तो तुमच्यापासून दूर जातो. पण ज्या दिवशी तुम्ही अचानक धावणं बंद करता आणि म्हणता की आता मी फक्त स्वतःसाठी जगणार आहे, तो दिवस समोरच्याच्या मनात धडकी भरवणारा असतो. भीती याची की आता तुम्ही त्याला कायमचं विसराल, भीती याची की आता तो तुमचं प्राधान्य राहिला नाहीये. आणि विश्वास ठेवा, याच अनपेक्षित बदलामुळे समोरच्याचा अहंकार पूर्णपणे कोलमडतो. तो स्वतः विचार करू लागतो की खरोखरच हा माणूस माझ्याशिवाय इतका सुखी कसा असू शकतो. आणि हाच प्रश्न त्याला रात्रभर अस्वस्थ ठेवण्यासाठी पुरेसा असतो. म्हणूनच जर तिसरी व्यक्ती मध्ये आली असेल, तर धडा शिकवण्यासाठी काहीही बोलू नका. फक्त स्वतःमध्ये असा विराट बदल घडवा की तुमची प्रगतीच त्याचं सर्वात मोठं उत्तर असेल. लक्षात ठेवा, जो माणूस तुम्हाला गमावूनही शांत झोपू शकतो, त्याला शब्दांनी नाही तर तुमच्या सायलेंट सक्सेसने हादरवून सोडा. जेव्हा तो पाहिल की ज्याला त्याने कमकुवत समजून सोडलं होतं, तो माणूस आता यशाच्या शिखरावर आहे, तेव्हा तो स्वतःच्या नशिबाचा तिरस्कार करेल. चौथं पाऊल, तुमच्यामधील अंतर हाच त्याचा सर्वात मोठा मानसिक छळ बनवा. नात्यात तिसरी व्यक्ती आल्यावर लोक सगळ्यात मोठी चूक करतात ती म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची. ते हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात की मी त्या तिसऱ्या व्यक्तीपेक्षा कसा चांगला आहे किंवा माझं तुझ्यावर किती खरं प्रेम आहे. पण सत्य हे आहे की जो स्वतःची लायकी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, तो स्वतःची किंमत स्वतःच शून्यावर आणतो. नेहमी लक्षात ठेवा, मौन हे केवळ शांतता नसते, तर ती एक अदृश्य ताकद असते. जेव्हा तुम्ही पूर्णपणे शांत होऊन मागे हटता, तेव्हा समोरच्याच्या मनात पहिल्यांदा भीती निर्माण होते. काय, हा माणूस खरोखर कायमचा निघून गेला? आता तू कधीच परत येणार नाही का? हीच भीती तुमचा सगळ्यात मोठा बदला आहे. जोपर्यंत तुम्ही त्याच्या अवतीभोवती उपलब्ध असता, तोपर्यंत तो तुम्हाला गृहीत धरतो. कारण त्याला माहीत असतं की तुम्ही कितीही रागवा, कितीही वेळा दूर जाण्याच्या गोष्टी करा, तुम्ही शेवटी त्याच्याकडेच परत येणार.
त्याला तुमच्या उपस्थितीची सवय झालेली असते, पण ज्या दिवशी तुम्ही अचानक संपूर्णपणे डिस्कनेक्ट होता, तो त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा मानसिक धक्का असतो. कारण त्याने गृहीत धरलेलं असतं की तुम्ही नेहमी त्याच्या मागे असाल. आता असं अचानक काय झालं? ती शांतता म्हणजेच तुमचं सर्वात प्रभावी उत्तर असतं. तुमचा प्रत्येक अनॲन्सर्ड मेसेज, प्रत्येक न पाठवलेला टेक्स्ट आणि न केलेला कॉल त्याच्या मनात शेकडो शंकांचे डोंगर उभे करतो. तो त्या तिसऱ्या व्यक्तीसोबत बाहेरून हसू शकेल, पण आतून तो सतत अस्वस्थ राहील. कारण त्याला जाणवेल की ज्याने त्याला बिनशर्त प्रेम दिलं होतं त्याचं महत्त्व त्याने गमावलं आहे. आणि जो माणूस अहंकारात जगतो त्याच्यासाठी दुर्लक्ष केलं जाणं ही जगातली सगळ्यात मोठी शिक्षा असते. जेव्हा तुम्ही दूर होता तेव्हाच तो तुमच्या गुणांचं विश्लेषण करायला लागतो. त्याला जाणीव होते की त्याने एका सोन्यासारख्या माणसाला पितळाच्या मोहापायी गमावला आहे. प्रेमाची खरी परीक्षा उपस्थितीत नाही तर अनुपस्थितीत होते. जेव्हा तुम्ही पूर्णपणे दिसेनासे होता तेव्हाच त्याला तुमच्या खऱ्या मूल्याची जाणीव होते. म्हणून तुमच्यामधील हे अंतरच त्याची सर्वात मोठी टोचणी बनू द्या. 5वं पाऊल, जेव्हा तो पश्चातापाने परत येईल तेव्हा भावनेपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व द्या. सुरुवातीला ती व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे नजरअंदाज करेल, पण हळूहळू तुमच्या गैरहजेरीची उणीव तिला भासू लागेल. आणि जेव्हा ही उणीव असह्य होते तेव्हा एक अशी वेळ येते जेव्हा तो माणूस पश्चाताप करू लागतो. हा तोच माणूस असतो ज्याने कधी काळी तुम्हाला वाऱ्यावर सोडलं होतं, पण आता तोच माणूस तुमच्याकडे परत येण्याचे संकेत देऊ लागतो. आता प्रश्न हा आहे की त्यावेळी तुम्ही काय केलं पाहिजे? बहुतेक लोक याच क्षणी पुन्हा चूक करतात. समोरचा माणूस थोडा पश्चाताप करतोय असं दिसताच ते पुन्हा जुन्या जखमा विसरून त्याला लगेच स्वीकारतात. पण जर तुम्ही असं केलं तर तुमची आजवरची तपस्या, तुमची शांतता आणि तुमचा स्वाभिमान सगळं एका क्षणात मातीमोल होतं. लक्षात ठेवा, केवळ पश्चाताप म्हणजे सुधारणा नव्हे, तो फक्त एका क्षणाचा अपराधीपणा असू शकतो जो वेळ मिळाल्यावर पुन्हा गायब होईल. जेव्हा त्याला परत यावंसं वाटतं तेव्हा थंड डोक्याने स्वतःला विचारा की हा तोच माणूस आहे का ज्याने मला नरक यातना दिल्या होत्या? हा खरोखर बदलला आहे की फक्त एकटा पडलाय म्हणून परत येतोय? जर तुमचं मन साशंक असेल तर त्याचं उत्तर नाही असंच समजा. कारण जो माणूस खरं प्रेम करतो तो परत येण्याची घाई नाही तर स्वतःला पात्र बनवण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्या कृतीतून हे सिद्ध करतो की आता तो पूर्वीसारखा विश्वासघातकी राहिलेला नाही. पण जर तो फक्त लोनलीनेसमुळे परत येत असेल तर समजून जा की ही वापसी नसून फक्त त्याचा इगो सुखावण्यासाठी केलेली चाल आहे. तुम्हाला तिथे खंबीर राहायचं आहे. खरा विजय तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही त्याला त्याच्या कर्माची फळं चाखू देता, जेव्हा तुम्ही त्याला तुमच्या गैरहजेरीच्या आगीत जळू देता, जेव्हा तो रात्रीचा विचार करून व्याकुळ होईल की मी कोणाला गमावलंय. तुम्हाला ही जाणीव करून द्यायची आहे की तुमच्याशिवाय त्याचं आयुष्य एक रिकामा वाळवंट आहे, पण तुमचं आयुष्य त्याच्याशिवाय एक नंदनवन बनलं आहे. कधी कधी बदला भांडून नाही तर बेटर बनून घेतला जातो. तुम्हाला आता त्याला हे दाखवायची गरज नाही की तुम्ही नवीन कोणाला शोधला आहे. तुम्हाला फक्त स्वतःला इतक्या उंचीवर न्यायचं आहे की जेव्हा तू जमिनीवरून तुमच्याकडे पाहील तेव्हा त्याला स्वतःच्या लायकीची जाणीव होईल. जेव्हा तो पश्चाताप करू लागेल तेव्हा तुमचं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त स्वतःच्या प्रगतीवर ठेवा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनावर ताबा मिळवाल त्या दिवशी तुम्हाला कोणाच्याही येण्या जाण्याने फरक पडणार नाही. आणि तेव्हा तुमची ही सुखद शांतता आणि यश हीच त्याच्यासाठी सर्वात मोठी आणि जन्मभराची सजा असेल. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर विश्वास ठेवा, तुम्ही असे व्यक्ती आहात ज्यांना प्रेमासोबतच सेल्फ रिस्पेक्टचे महत्त्व उत्तमरित्या कळते. लक्षात ठेवा, नात्यात तिसरं कोणीही येऊ पण तुमच्या आत्मसन्मानाला तोपर्यंत धक्का लागू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः त्याला ती परवानगी देत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर टॉक टू हर मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण इथे आम्ही फक्त नाती टिकवायला नाही तर स्वत्व जपायला आणि खंबीरपणे उभं राहायला शिकवतो. कमेंटमध्ये आजच तुमची ताकद सिद्ध करण्यासाठी लिहा, आता माझी शांतताच माझं सर्वात मोठं उत्तर आहे.